नमस्कार, मी नेपोलियन आल्मेडा, सिडनी, ऑस्ट्रेलिया. आज माझ्यासोबत आहेत सिडनीतील किरण प्रधान. किरणजी, जागतिक मराठी अकादमी तर्फे सादर होणाऱ्या या जागतिक मराठी संमेलनामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मंडळी, किरण प्रधान हे मूळचे मुंबईकर. शालेय शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगसाठी IIT मध्ये प्रवेश घेतला. तिकडनं त्यांनी ती इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्याच्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ते स्कॉटलंड इथे गेले. स्कॉटलंडवरून परत आल्यानंतर एका मोठ्या कंपनीत येत्या मोठ्या हुद्द्यावर ते होते. 10 वर्ष त्यांनी तिथं काम केलं. किरण हे फक्त इंजिनिअरिंग क्षेत्रातलेच नाहीत, तर ते एक उत्तम संगीतकार आहेत. त्यांचं घराणं हे संगीतातलं आहे. त्यांच्या आई ह्या उत्तम जलतरंग वाजवत असत. तर अशी मोठी आसामी आज आपल्याबरोबर आहे. तर किरणजी, मुंबई ते सिडनी हा आम्हाला प्रवास आणि IIT केल्यानंतर बरेचसे लोक अमेरिकेमध्ये स्थायिक होते, पण तुम्ही 10 वर्षाचा अनुभव पाठीशी असताना, एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असताना, उत्तम संगीतकार असताना, म्हणजे तुम्हाला बॉलिवूडमध्ये खूप मोठी संधी मिळाली असती, तर हे सगळं सॅक्रिफाईस करायचं ठरवून तुम्ही 1992 मध्ये सिडनीमध्ये स्थायिक व्हायचं ठरवलं. तर ह्या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला काय माहिती द्या? हो, नक्की. थँक्यू नेपोलियन. थोडक्यात सांगायचं म्हणजे की मी जेव्हा इंडियामध्ये काम करत होतो आणि कामाच्या ह्यानी मी परदेशात जायचो, युरोपला, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज लाईक फिनलँड किंवा स्वीडन, US ला पण जायचो. तर ते सगळं बघून मला, आणि ऑफकोर्स मी स्कॉटलंडला शिकलो होतो त्यामुळे त्याचा मला अनुभव होता. तर मला असं वाटलं मनात की मला 2 मुली होत्या आणि त्या लहान होत्या त्यावेळेला. तर मी म्हटलं त्यांना काहीतरी मिस होतंय असं वाटतं मला. म्हणजे मी समजा मुंबईत राहिलो असतो, एकतर तिकडे शाळेचे ॲडमिशन्स आणि सगळे ते प्रकार आणि ट्रॅव्हलिंग करणं वगैरे वगैरे. तर म्हटलं मुलींना जर आपण त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली कुठे जायची, तर त्यांच्या भवितव्यासाठी चांगलं होईल. आणि म्हणून मी म्हटलं हरकत नाही, माझं मी करिअर सॅक्रिफाईस करीन, पण मुलींच्या फ्युचरसाठी त्याचा यूज होत असेल माझा मायग्रेशन, तर म्हटलं आपण करूया. आणि मला युरोप मी पाहिलं होतं, US पाहिलं होतं, पण युरोपची चांगली आहे पण थंडी हवा आणि हे, म्हणून मी म्हटलं ना युरोप नको. तर ऑस्ट्रेलिया मला त्यामुळे आवडला देश. आणि म्हटलं आपल्याला तिथे क्लायमेट आणि सगळ्या दृष्टीने चांगलं आहे आणि पॉप्युलेशन कमी आहे, म्हणून मी डिसिजन घेतलं ऑस्ट्रेलिया द्यायचं, सिडनीला. म्हणजे हे खूपच सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला मुंबई आणि भारत ह्याचा अनुभव होता, तुम्हाला परदेशातला अनुभव होता, आणि एवढं उच्च पद तुमच्या हातात असताना सुद्धा तुमच्या 2 मुलींसाठी जे तुम्ही सॅक्रिफाईस केलं ते फारच सुंदर आहे. पण मुंबईवरून 1992 आल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये भयंकर रिसेशन होतं. म्हणजे या रिसेशन मध्ये ऑस्ट्रेलिया होरपळून निघाला होता. तर तुम्ही मुलांना, ह्या कुटुंबाला घेऊन ते कसं मॅनेज केलं? ते दिवस आठवले ना तर असं वाटतं की ते त्या मेमरीज परत यायला नको म्हणून. कारण काय भयंकर कष्ट काढले होते त्यावेळेला. म्हणजे माझी बायको म्हणायची की तुझं आधीचं लाईफ आणि आता तू काय करतोस, कधी माझी अटॅची पण मी कधी उचलायचो नाही, सगळे ड्रायव्हर असायचा आणि काय, आणि इथे येऊन शॉपिंग ट्रॉल्या ढकलतोय वगैरे. पण म्हटलं ठीक आहे ना, हे आपण करायचंय. जिद्द होती ती की आपण यातनं बाहेर पडणार. म्हणजे काही झालं तरी स्ट्रगल असतो तो, आणि माहिती असतं स्ट्रगल तुम्हाला कुठचं अचीव्ह करायला, यू हॅव टू सॅक्रिफाईस समथिंग. तुम्हाला काय स्ट्रेट फॉरवर्ड कधी मिळत नाही. तुम्हाला हार्ड डिटर्मिनेशन लागतं, हार्डशिप लागतात. ते इट्स अ फुल ग्रीट ऑफ युअर वर्क. तर त्यामुळे मी ते मनात होतं. आणि एक दुसरं सांगायचं कारण म्हणजे इथे यायचं, तर मी म्युझिकच्या क्षेत्रात होतोच, तिकडे माझी प्रगती चांगली होती. पण त्यावेळेला म्युझिक टेक्नॉलॉजी ही इमर्जिंग होती. इट वॉज जस्ट स्टार्टेड हॅपनिंग की
इलेक्ट्रॉनिक म्युझिक म्हणजे आपण आता जे म्हणतो आता तर सगळं त्याच्यामुळे सगळं चाललेलं आहे. टेक्नॉलॉजी इज टोटली डिफरंट. म्हणजे पूर्वीचं म्युझिक क्षेत्रातली रेकॉर्डिंग टेक्निक्स किंवा कंपोजिंग किंवा अरेंजमेंट आणि आता ते इज अ वास्ट डिफरंट. तर त्यावेळेला ते प्रगत नव्हतं. त्यावेळेला इट वॉज जस्ट अ बिगिनिंग ऑफ दॅट म्हणजे इट वॉज जस्ट अ बिगिनिंग. म्हणजे त्यावेळेला ते मिडी म्हणायचे, मिडी म्युझिक म्हणजे म्युझिकल इंटरफेस, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस मिडी. तर त्याचे मी जेव्हा जायचो तिकडे परदेशात तेव्हा मला त्याचे काही टीव्ही वरती वगैरे असं बघायचो, पण ते इतकं त्याचा सेटअप आणि त्याचा कॉस्ट एवढी होती. इट वॉज एक्झॉर्बिटंट. म्हणजे इव्हन डिस्पाइट माय गुड सॅलरी एव्हरीथिंग आय सेड, आणि तुम्ही त्याच्यासाठी फॅमिलीला हे करून तुम्ही ते घेऊ शकणार नाही ते. तर म्हटलं आपल्याला तिथे गेल्यानंतर हे करता येईल. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द क्रायटेरिया. ऑफकोर्स नॉट इन म्हणजे लिस्ट मध्ये प्रायोरिटी मेन होतं, पण इट वॉज सेकंड थर्ड नंबर की मायग्रेशनचं. आणि त्यामुळे मी आल्या पहिलं काय घेतलं असेल, कम्प्युटर विकत घेतला. म्हणजे आणि आताच्या जनरेशनला कळणार नाही की 386 म्हणजे लॅपटॉप कसा, लॅपटॉप नाही म्हणजे डेस्कटॉप 386 वगैरे म्हणजे, आणि रॅम इज टू बी लाईक 16 MB चा रॅम वगैरे म्हणजे असा कम्प्युटर. तो मी पहिला विकत घेतला ऍट अ व्हेरी एक्झॉर्बिटंट कॉस्ट. कारण काय म्हटलं एज्युकेशन इज द पॉवर. ऑफकोर्स कुठच्याही क्षेत्रामध्ये तुमचं एज्युकेशन पाहिजे. एज्युकेशन असेल तर ती स्ट्रेंथ आहे तुम्हाला. आणि म्हटलं आपल्याला शिकायचं तर मी जर ते घेऊन 1 वर्ष जवळजवळ अलॉंग विथ जॉब म्हणजे काय करत होतो, म्युझिक टेक्नॉलॉजी शिकलो ते ऑस्ट्रेलियात येऊन तुम्ही शिकलो. म्हणजे ती जिद्द होती, महत्वाकांक्षा होती, ती शिकायचं होतं. आणि पण किरणजी, तुम्ही मगाशी म्हणालात तसं की मुंबईत तुम्ही मोठ्या हुद्द्यावर असल्यानंतर तुम्हाला सेक्रेटरी असतो, तुम्हाला कॉफी करून देणारा पिऊन असतो, तुम्हाला ही सगळी सेवा तुमची होती. हे झालं मुंबईत. सिडनीत आल्यानंतर तसं नसतं. तुमची कॉफी तुम्ही बनवायची, तुमच्यासाठी सेक्रेटरी नसतो, तुमची सगळी स्वतः ड्राईव्ह करायचं, तुम्हाला ड्रायव्हर नसतो. ही हा जो फरक आहे, आणि संगीतकार म्हणून आल्यानंतर तिकडचा आणि इकडचा जो फरक आहे, ह्याच्याशी तुम्ही कसं डील केलं आणि तुम्ही सक्सेस कसे झालात? ते नेपोलियन जे असं आहे ना की आधी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला हे म्हणजे एक स्वतःचं डिटर्मिनेशन असतं आणि की आपल्याला जिद्द आहे की हे करायचंय. त्याच्यामध्ये स्ट्रगल येतो आणि मनाला त्याचा त्रास पण होतो. असं आपण तिकडे काय होतो, आता इथे आपण ज्युनियर पोझिशनला चालू केलंय, तिथे आपल्या हाताखाली 100 लोक होते, आता इथे कोणीच नाही आपल्या हाताखाली, आपणच काम करणार आणि आपला बॉस आहे वगैरे वगैरे. पण ते बाजूला ठेवून की कारण का शेवटी डिसिजन घेतलेले आपण की आपल्याला ह्याच्यातनं मार्ग पुढे काढायचे आपल्याला, सगळं स्वीकारावं सुरुवातीला. आणि मला माहिती आहे की टाइम विल कम की इफ यू डेमॉन्स्ट्रेट युअर स्किल इन युअर ऑर्गनायझेशन, दे विल रेकग्नाइज यू आणि पुढे तुम्हाला कसं. आणि तसंच झालं. मी चालू केलं 2 वर्षात मला माझी एवढी प्रगती झाली की म्हणजे विदिन 4-5 years आय वॉज रिअली मी खूप वरती गेलो. म्हणजे डिस्पाइट मी सिडनी वॉटरला काम करायचो आणि मी जिथून चालू केलं ज्या ग्रेडला, त्याच्यानंतर मी जवळजवळ खूप वरती गेलो गेल्या 4-5 वर्षात. कारण का काय असतं, आपली ती काम करायची वृत्ती असते आणि आपला हार्डवर्क असतं, तुम्ही डेडिकेशनने काम करतात आणि ते लोकांना दिसतं ते. आणि पण ऑफकोर्स ह्या देशात शेवटी देयर इज अ लिमिटेशन. यू कॅनॉट रीच तुम्हाला जेव्हा ती मोठी पोझिशन पाहिजे असेल तर देअर आर सम ड्रॉबॅक्स इन द सिस्टम हिअर, पण ते तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागतं. पण आय वॉज हॅपी विदिन 4-5 years ते फारच सुंदर. म्हणजे 4 वर्षात तुम्ही 4 वर्षात आणि परत त्या लेवलला तुम्ही गेला. मला ते खूप अभिमानास्पद आहे. तुमचा अभिमान वाटतो. थँक्यू. मला कंपनीची गाडी पण मिळाली आणि हे परत मुंबई आली. मुंबई तुम्ही सिडनीत आणली. करेक्ट. ते तुमच्या जिद्द आणि महत्वाकांक्षा आणि ती एक हे असते, ही ईर्ष्या असते करून दाखवायची. बरं, या कामाबद्दल आपण आता बोलतो, पण तिथं तुम्ही
उच्च पदावर इथंही झालात. पण संगीत हे आता मला सगळ्यांना सांगावंसं वाटेल की ऑस्ट्रेलियामध्ये तुमच्या घरातली कामं ही सगळी तुम्हाला करायची असतात. इथं गंगूबाई नसते, इथं आपल्याला घरातली कामं सगळंच आपल्याला आपलं करायचं असतं. आणि ह्या सगळं हे सोपं नसतं. नोकरी करणं, घरातली कामं सांभाळणं, तर हे सगळं सांभाळून, नोकरी सांभाळून तुम्ही संगीत देखील जोपासले इथं. म्हणजे हे सगळे व्याप सांभाळून ही तुमची जी पॅशन होती संगीतासाठी, तर हे कसं जोपासलं आणि ते त्याच्यावर कसा विजय मिळवला त्या सगळ्या गोष्टींवर? नेपोलियन सांगायचं म्हणजे माझ्या बायकोला मी तिला असं म्हटलं की ती चिडते माझ्यावरती, म्हटलं माझी म्युझिक हे माझं फर्स्ट लव्ह आहे म्हटलं. की कारण काय मी कधीच आय नेव्हर टूक आय ऑफ द बॉल फ्रॉम म्युझिक. म्हणजे इंडियात पण असताना माझा एवढा भरपूर काम असायचं, पण त्या वेळात वेळ काढून मी इंडियामध्ये असताना मी दूरदर्शनचे प्रोग्राम केले. आणि मला माहिती आहे की मी रात्री जागून कंपोजिशन करायचो, सकाळी उठून परत ऑफिसला जायचं, परत मग दुपारी म्युझिशियन लोकांशी फोनवरती बोलून बाबा असं करायचंय, संध्याकाळी रिहर्सल करायच्या. म्हणजे लिटरली 24/7 सारखं काम होतं. अरे वा. म्हणजे आणि तशी मला ती सवय होती. तर त्याचप्रमाणे मी इथे तेच फॉलो केलं की मंडे टू फ्रायडे माझा जॉब असायचा, सॅटर्डे संडे मग म्युझिकमध्ये टाइम स्पेंड करायचा. एक तर मला पहिली 3-4 वर्ष शिकायला लागली सगळं, म्हणजे हे टेक्नॉलॉजी शिकून मग हळूहळू मला जम बसायला जवळ 7-8 वर्ष लागली. आणि त्याच्या आधी मग मी इथे जे काही लोकल बँड्स होते तर त्याच्यावर मी ॲज अ म्युझिशियन मी जाऊन वाजवायचो, सुरुवातीच्या तबला वाजवायचो, काही ठिकाणी कीबोर्ड वाजवायचो, काही ठिकाणी गिटार वाजवायचो. कारण मला हे 3 सगळे इन्स्ट्रुमेंट येतात वाजवता. तर त्यामुळे मग काही लोकांबरोबर मी तबल्याची साथ करायचो. त्यामुळे शनिवारी नाईट म्हणजे used to be always busy with some program. त्यामुळे मला शनिवार रविवार म्युझिक आणि मंडे टू फ्रायडे काम, हे असं अजूनही तसंच चाललेलं आहे. आता मी फुल टाइम म्युझिक करतो, पण त्या म्हणजे इन दोज डेज इट वॉज लाईक माय शेड्यूल म्हणजे अप्रतिम प्रवास आहे. पण किरणजी, जसं मुंबईत तुम्ही दूरदर्शनसाठी काम केलं, तरी मला अजून एक आठवतं की सिडनीमध्ये आल्यानंतर सिडनीमध्ये जे आपलं आकाशवाणी सिडनी, हे मराठी आकाशवाणी सिडनी, हे जर आपला कार्यक्रम 98.5 वर सुरू असतो नेहमी, तर तिथं तुम्ही एक सुंदर ट्यून केली. सदानंद केळकरनी हे गाणं बनवलं होतं आणि त्या आकाशवाणीसाठी तुम्ही त्याला एक अतिशय सुंदर असं म्युझिक दिलं. थँक्यू. त्याच्यानंतर तुम्ही इथं चित्रपट पण केले, तुम्ही सिंगापूर एअरलाईन्स साठी सुद्धा संगीत केलेलं आहे, तुम्ही स्पॉटीफाय मध्ये आहेत. म्हणजे काय काय सांगू मी, हा सगळा प्रवास हे कसं झालं आणि तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचला ते जरा सांगितलं तर बरं होईल. ओके. ऍक्च्युली मी आता झालं म्हणजे मी स्वतःचं प्रोडक्शन सुरुवात करायला लागलो होते 1900 साधारण 96-97 साली. आणि तू ते आता मेन्शन केलंस की आकाशवाणी सिडनीची जी सिग्नेचर ट्यून आहे, तर मी ही टेक्नॉलॉजी शिकल्यानंतर मी घरी एक छोटा सेटअप केला होता. तर त्या स्टुडिओ सेटअप मध्ये हे मी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. अरे वा. मी कंपोज केलं आणि सदानंदला सांगितलं तू ह्याच्यावरती शब्द लिहिशील का. मी आधी चाल लावली होती आणि थोडं त्याचं मी अरेंजमेंट केली होती आणि सगळं मिडी म्युझिक सगळं, हे सगळे मल्टिपल ट्रॅक्स सिंगल हँडेडली सगळं. तर ते आणि ते इतकं छान झालं त्यामुळे मला तो कॉन्फिडन्स पण आला. आणि मग तिथून मला जो स्टार्ट झाला हळूहळू मग लोकल सगळे सिंगर्स लोकांसाठी मी कव्हर सॉंग्स करायचो, काही ओरिजिनल गाणी करायची. आणि हे नॉनस्टॉप तेव्हापासून जे सुरू झालंय ते आज आता झाले 25 वर्ष चालूच आहे. आता मी इनन्युमरेबल गाणी केली आहेत, म्हणजे काउंटलेस नंबर ऑफ सॉंग्स आहे. आय डोंट इवन रिमेंबर नाव हाऊ मेनी सॉंग्स आहे आणि हाऊ मेनी आर्टिस्ट आर रेकॉर्डेड. आणि तू मेन्शन केलं सिंगापूर एअरलाईनचं, तर त्याची अशी गंमत आहे की मी 2013 साली डिसाईड केलं की आता मला इनफ. कारण मला बायको पूर्वी सांगायची की जेव्हा मी येण्याच्या आधी माझ्या जेव्हा इंडियामध्ये जाऊन बसत होता की अरे तू आता फुल टाइम म्युझिक कर. म्हटलं नाही, म्हटलं हे क्षेत्र असं आहे की
हाय रिस्क क्षेत्र आहे. म्हटलं याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जेव्हा दिवस चांगले असतात तेव्हा ठीक आहे, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला नसेल तर तुम्हाला कोणी विचारणार पण नाही. हो, आणि कॉम्पिटिशन आणि आपल्या फॅमिली आहे, तू आहेस, मुली आहेत, तर त्यांना सोडून मी काय ते त्यांचं काय नाही, मी नोकरी करीन. म्हटलं नाही, पण आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याच्यामध्ये फरक पडता कामा नये. त्यामुळे मी कधीच असं डिसाईड नाही केलं की माझ्याकडे म्युझिक ॲबिलिटी आहे, स्किल्स आहेत, पण त्याचा आपण फुल टाइम यूज करावा. म्हटलं जे टाइम विल कम त्यावेळेला मी करेन. आणि तो टाइम 2013 सारखे आल्यानंतर मग मी, आणि फॉर ग्रेस ऑफ गॉड त्याच्यानंतर मला असं कधी वाटतच नाही की आय एम मिसिंग समथिंग, की सगळं व्यवस्थित चाललंय. आणि इनफॅक्ट आय हॅव डन मोर प्रोग्रेस इन म्युझिक, कारण का मला फुल टाइम मी करतो ना. तुम्ही पूर्ण समाधानी आहात आज. हो. आणि सिंगापूर एअरलाईनचं जे म्युझिक आहे त्याला ते दॅट कम्स अंडर कॅटेगरी ऑफ लाऊंज म्युझिक, म्हणजे किंवा चिल आउट म्युझिक म्हणतात, इन्स्ट्रुमेंटल असतं ते. म्हणजे असं रिलॅक्स म्हणजे तुम्हाला असं शांतपणे तुम्ही बसून ऐकू शकता. इट गिव्स यू रिलॅक्सेशन, यु नो. तर मेडिटेशन टाईप वगैरे. तर मी एकदा सिंगापूर एअरलाईननीच ट्रॅव्हल करत होतो आणि तेव्हा त्यांचा त्या कॅटेगरी मधलं म्युझिक ऐकलं. मला 2013 साली, 13 का 14. तर मी ऐकल्यानंतर मी म्हटलं अरे दिस इज समथिंग आय कॅन ऑल्सो डू इट. आणि मग मी आल्यानंतर यू विल नॉट बिलीव्ह, नेक्स्ट डे मी म्हटलं आपण चला लेट्स स्टार्ट डुईंग समथिंग. तर मी लगेच स्टुडिओमध्ये बसलो, माझ्या जिथे आपण आता बसलो इकडे तिकडेच, आणि हे केलं, पहिलं गाणं केलं, म्हणजे पहिलं ट्रॅक केला, मग दुसरा, असं करत 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 माझा अख्खा अल्बम बनला. आणि त्या अल्बमचं नाव इलेशन, आणि दॅट वॉज द फर्स्ट अल्बम थ्रू विच आय गॉट अ ब्रेक थ्रू. आणि सिंगापूर एअरलाईननी, आणि नंतर मग इट वॉज नॉनस्टॉप. माझे जवळजवळ 4 ते 5 अल्बम्स, म्हणजे तुला सांगायचं म्हणजे ह्याच्यातमध्ये हे सिंगापूर एअरलाईनचं मॅगझिन आहे, ह्याच्यामध्ये रिलॅक्सेशन कॅटेगरीमध्ये माझे 4 अल्बम्स आहेत. तर ते एक भारतीय म्हणून, एक मराठी म्हणून एवढ्या मोठ्या एअरलाइन्स मध्ये तुमचं जर म्युझिक सिलेक्ट होतं, हे आम्हाला खूप अभिमानास्पद आहे. एक सिडनीकर म्हणून, आणि एक मराठी, आणि एक भारतीय म्हणून. थँक्यू. खूपच छान. आणि त्याच्यानंतर तुम्ही काही स्पॉटीफायला पण तुम्ही आहात. हे सगळे गाणी, तुमच्या काही रेकॉर्ड्स पण आहेत, त्या पण दाखवा जरा. हो, अतिशय सुंदर आहे. हो. तर ही जी आता जी मी दाखवले अल्बम, असे इलेशन, प्युअर ब्लीस, नंतर कलर्स, इन्स्पिरेशन, हे अल्बम सगळे, ह्याचे मधले जे प्रत्येक अल्बम मध्ये मला 10 टायटल्स आहेत. सगळे iTunes, स्पॉटीफाय, टिकटॉक, अमेझॉन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल आहेत. तुम्ही जसं नुसतं त्याच्या स्पॉटीफायला गेला आणि सर्च केला किरण प्रधान, किंवा कॅफे म्युझिक म्हणून मी, ते माझं एक हे आहे, तर you can see all those things, you can listen to those. आणि एक राहून गेलं सांगायचं की इंडियामध्ये असताना 1984 साली माझा पहिला अल्बम HMV नी रिलीज केला. अरे वा. आणि ती मराठी गाणी आहेत, लहान मुलांची गाणी आहेत. आणि तेव्हा मी नवीन होतो, मी HMV ला जायचो माझी गाणी ऐकवायला त्यांना. तर तुला माहिती आहे ह्या फील्ड मध्ये ब्रेक मिळायला इतका व्यस्त. 4 वर्ष मी सतत हे करत होतो, जायचं, व्हिजिट करायचे त्या तिथूनच्या ऑफिसर लोकांशी, आणि ऐकायला जाऊन बोलायचे पण नाहीत, पण जाऊ, तुला माहिती आहे यू हॅव टू जस्ट गो अँड परसिस्टंटली, आणि अगदी तुला ते जाऊन, पण तुम्ही हे सोडायचं नाही, यू डोंट लूज द इंटरेस्ट. आणि कारण का शेवटी असं असतं की त्यांनी आपलं गाणं ऐकायला तरी पाहिजे, आणि त्यांना ते आपल्या चाली ऐकवायला पण किती त्यांना टाइम नसतो ऐकायला. पण एकदा अपॉर्च्युनिटी मिळाली, आणि मग ते बोलले अच्छा लग रहा है, कुछ नया टाइप का म्युझिक आहे. मग ते बोलले की म्हणे नाही की तू नवीन आहेस, आपले बाकी सिंगर्स काय एवढे नोंद नसतात या चिल्ड्रन सॉन्ग मध्ये, तर चांगला कोणतरी कवी पाहिजे. तर मला आवाज फॉर्च्युनेट की मला मंगेश पाडगावकरांसारखे कवी लागले. अरे वा. आणि माझा पहिला अल्बम जो झाला डिस्को धमाल म्हणून, हा तो अल्बम आहे. आणि हा तू पाहत सुंदर की तुम्ही बघा ही प्रगती आतापर्यंत ह्यांची कशी पाठी, त्याच्यामध्ये मंगेश पाडगावकरांच्या बरोबर. अतिशय सुंदर. किरणजी, मग हे
इथं सगळं तुमचं सुरू झाल्यानंतर सिडनीतल्या किंवा ऑस्ट्रेलियातल्या मराठी कम्युनिटीसाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, इंजिनियर म्हणून आणि संगीतकार म्हणून सुद्धा? कम्युनिटीसाठी एक तर मी सिडनी हॉटेलला काम करायचो. इट वॉज हम्म. लाईक अ स्टेट गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अँड विच लुक्स आफ्टर द हेल्थ अँड वेलफेअर ऑफ द community in terms of hygiene, wastewater treatment, water supply. So त्याच्यामुळे ते डायरेक्टली इनडायरेक्टली माझं कॉन्ट्रीब्युशन कॉन्स्टंट. आणि खूप फरक आहे हो. मुंबईतला वॉटर सप्लाय आणि सिडनीतला वॉटर सप्लाय याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मी वेस्ट वॉटरच्या ट्रीटमेंट प्लॅनला काम करायचो. म्हणजे बीच वरती जर एक ऑइल ड्रॉप सापडला तरी आम्हाला एन्व्हायरमेंटल ह्याचा फाईन व्हायचा. त्यामुळे आणि ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर मला जे आम्ही प्रोजेक्ट करायचो ते प्रत्येक ह्याच्यात क्रिटिकल गोष्ट म्हणजे की हाऊ यू कॅन अवॉइड एनी वेस्ट गोईंग टू द बीच. म्हणजे स्लाइटेस्ट म्हणजे आपण म्हणतो ऑइल ड्रॉप आता त्या लेवलचं तिकडे. त्यामुळे सिडनीचे आपण ते बीच बघतो सगळे ब्ल्यू वॉटर, यू कॅन सी द बॉटम ऑफ व्हेरी क्लिअर. कारण काय आहे सुवेज डिस्चार्ज जो होतो तो 3-4 किलोमीटर डीप ओशन आउटफॉल मध्ये त्याचा डिस्चार्ज होतो. म्हणजे आफ्टर ट्रीटमेंट आणि मग जी ट्रीटमेंट जी होते प्रायमरी ट्रीटमेंट असली तरी जवळजवळ त्यातले जे सॉलिड्स असतात ते सस्पेंडेड सॉलिड ते जवळजवळ 40-50% सगळे एक्स्ट्रॅक्ट केलेले असतात. सो व्हॉट एव्हर द वेस्ट वॉटर इज लिटरली ड्रिंकेबल वॉटर असतं, म्हणजे पिण्यासारखं पाणी, म्हणजे ट्रीटमेंट. आणि ते वॉटर यू डिस्चार्ज डीप इनसाइड द सी 3 ते 4 किलोमीटर इनसाइड. त्यामुळे तो वेगळाच भाग आहे. आता ऑफकोर्स मुंबईला हल्ली ऐकलंय मी आता म्हणजे बऱ्यापैकी सुधारणा होत चाललेली आहे. सो विच इज अ गुड इनिशिएटिव्ह. पण टू रीच दॅट लेवल इट्स गोइंग टू टेक टाइम. तर त्यामुळे ते एक होतं कॉन्ट्रीब्युशन. आणि इन टर्म्स ऑफ म्युझिक मी मराठी आपले मंडळाचे प्रोग्राम व्हायचे सुरुवातीला तर मी इथूनच्या सगळ्या लोकल आर्टिस्टसाठी त्यांना ट्रॅक्स बनवून पाहिजे असते किंवा मी स्वतः मी ऍज अ म्युझिशियन वाजवायचो. आणि हे सगळं रेम्युनरेशन फ्री, म्हणजे असं काही नाही. तर किंवा संमेलनासाठी जी गाणी असतात ती करायचो काही. तर ते माझं कॉन्ट्रीब्युशन सतत चालूच असतं. माझंही स्वप्न आहे माझ्या एखाद्या नाटकासाठी लाईव्ह म्युझिक मला पाहिजे. हो येस, अरे दॅट विल बी माय फार मोठं स्वप्न आहे. दॅट विल बी माय बिग ऑपॉर्च्युनिटी. धन्यवाद मला कन्सिडर केल्याबद्दल. आणि इट विल बी माय प्लेजर टू डू इट. थँक्यू सो मच. तर मंडळी, हे सोपं नसतं. किरण प्रधान आणि मुंबईपासून हा प्रवास सुरू केला आणि एवढ्या मोठ्या हुद्द्यावर ते असताना आणि एवढा मोठा पगार असताना, ते संगीतकार असताना, ते आपल्या 2 मुलींसाठी हे सगळं सॅक्रिफाईस करून ते सिडनीमध्ये आले, सिडनीमध्ये स्थायिक झाले. 1992 पासून ते सिडनीमध्ये आहेत. आणि हे सगळं त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलींसाठी त्यांनी हे सॅक्रिफाईस केलं. आणि आज त्यांच्या मुली खूप मोठं शिक्षण घेऊन अगदी उच्च पदावर कार्यरत आहेत. तर हे मोठं फळ आहे त्यांच्यासाठी. तर किरणजी, माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असेल तर भारतातील तरुणांना, म्हणजे जे म्युझिक ह्याच्यामध्ये आहेत किंवा जे इंजिनिअरिंग मध्ये आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना समजा मायग्रेट व्हायचं असेल ऑस्ट्रेलियामध्ये, तर आता त्यांना कळलंच असेल हे किती हार्डवर्क आहे, सोपं नसतं इथं येऊन स्थायिक होणं. तर तुमचा त्या तरुण तरुणींना तुमचा काय सल्ला असेल? हो नक्की. एक तर आता म्हणजे काय की इंजिनिअरिंग प्लस म्युझिक हे कॉम्बिनेशन फार रेअर असतं. म्हणजे त्याच्याबद्दल मला सांगायचं म्हणजे मी जेव्हा मी हे काम करतो माझ्या डोक्यात एक स्विच आहे की जेव्हा मी ऑफिसला किंवा वर्कला गेल्यानंतर माझा मोड चेंज करायला लागतो, तेव्हा म्युझिक टोटली आउट. आणि मी तेव्हा म्युझिक कधी तिथे ऑफिसमध्ये किंवा असे कधी म्युझिकची चर्चा करत नाही की मग मी असं काय झालेलं आहे, माझा हा अल्बम नवीन रिलीज होतोय किंवा काय होतं. लोकांना खरं वाटत नाही की अरे हा काय, म्हणजे नॉर्मली असं होत नाही. पण त्यात ऑफिस मधनं बाहेर पडलो, घरी आलो की मग माझा म्युझिक मध्ये कार चालवत असताना
गुणगुणायचं गाणी, नवीन कंपोजिशन चाललंय ते करायचं, किंवा काय रात्री बघायचं. सो असं ते मला करायला लागतं. पण ह्याला भरपूर वेळ दिला तुम्ही. हो, म्हणजे नाही ह्याला म्हणजे एक तर म्हणजे सांगितल्याप्रमाणे की खूप एक तर टाइम स्पेंड करायला लागतो, आणि डेडिकेशन. तुम्हाला हे पॅशन पाहिजे कुठच्या गोष्टीचे ना, पॅशन पाहिजे. म्हणजे मी एक कॉइन केलंय 4 Ps म्हणतो मी कुठच्याही फील्डमध्ये, आणि हे ऍप्लिकेबल सगळ्या फील्ड आहे माझ्या. मी तिकडे स्टुडिओमध्ये तो लावलेला आहे 4 Ps तो पॅशन असते, तुम्हाला पाहिजे कुठची गोष्ट करायला, मग तुम्हाला ती प्रॅक्टिस करायला लागते. त्याची प्रॅक्टिस म्हणजे यू हॅव टू प्रॅक्टिस दॅट, की शिकायचंय नवीन. आता तबला शिकतात तेव्हा मग तबला त्याच्यासाठी दिवसाला 1 तास प्रॅक्टिस करायची, किंवा गिटार शिकायचं. आता मी गिटार वगैरे हे सगळं स्वतःहून शिकलेलं आहे, पण मला माहिती आहे मी ऑफिसमधनं जायचो, मग तिथून क्लासला जायचो, क्लासहून रात्री 10-10:30 घरी यायचो, आणि परत नेक्स्ट डेला ऑफिस आहेच असं ते. सो ते प्रॅक्टिस झाली. मग परसिव्हरन्स, की बरेच वेळा काय होतं आपल्या, म्हणजे मला एक सांगायला लागतं तरुणांना, की तुम्हाला ज्या काय गोष्टी शिकायच्या आहेत तर तुम्ही तुमची पॅशन, प्रॅक्टिस, पण परसिव्हरन्स म्हणजे तुम्ही सोडू नका ते. बरेच वेळा मेनी पर्सेंटेज ऑफ पीपल दे स्टार्ट समथिंग आणि मग ते म्हणतात नाही मला ते कंटाळा. परसिव्हरन्स पाहिजे, आणि विथ दॅट विल लीड यू टू परफेक्शन. आणि आपलं एम पाहिजे की परफेक्ट होणं. सो ते कुठच्याही फील्डमध्ये. तर मी हे नेहमी फॉलो करत असतो. म्हणजे अजूनही म्हणजे आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, AI. मी कालच एक गाणं केलंय, AI जनरेटिव्ह म्युझिक अरेंजमेंट केली. तर हे गेले महिनाभर मी ते शिकतोय, आणि आता काल मला एवढा आनंद झाला की मला त्याचं पूर्ण अचीव करता आलं. मी म्हटलं अरे चला. सो यू हॅव टू बी in sync with what's happening in the technology. म्हणजे तुम्हाला जसं जग टेक्नॉलॉजी तर काय इतकं इव्हॉल्विंग आहे, एव्हरीथिंग, पण यू हॅव टू अपडेट दॅट. आता माझ्याकडे एवढी सॉफ्टवेअर्स आहेत माझ्या कम्प्युटरमध्ये, तर त्याचे प्रत्येकाचे अपडेट्स असतात, त्याचे नवीन फीचर्स येत असतात. सो आय हॅव टू गो अँड सी त्याचे ट्युटोरियल्स बघायचे, पाहायचं तुम्हाला. तर तुम्हाला कुठची गोष्ट शिकायची असेल तर पहिलं तुम्ही त्याचा इंटरेस्ट घेऊन तुम्ही ते शिका. सो तो एक आहे. आणि आता यंग जनरेशनसाठी सांगायचं म्हणजे की पूर्वी आपल्या असं होतं की म्हणजे आपल्या आई वडिलांना पण तसंच वाटायचं की आपला मुलगा ऍज अ डॉक्टर किंवा इंजिनियर, हे दोनच, बाकी काय नसतं. तर आता तसं राहिलेलं नाहीये. तर आता तुम्ही इंजिनिअरिंग मला करायचं आहे, तुमची अकॅडमिकली तुमचा परफॉर्मन्स काय आहे त्याच्याप्रमाणे बेस्ड ऑन दॅट यू कॅन ऑलवेज डू दॅट. पण देर आर सो मेनी अदर फील्ड्स की आता म्हणजे इव्हन मी तर सांगतो की तुमच्या समजा अकॅडमिकली तुम्हाला समजा तुमचं ऍव्हरेज असाल तर निराश व्हायची जरूर नाहीये, कारण देर आर सो मेनी अदर ऑपॉर्च्युनिटीज. आता पर्टिक्युलरली ट्रेड्स मध्ये एवढ्या स्कोप आहे. आता तू मला विचारलं की इथे काय ऑपॉर्च्युनिटीसाठी वगैरे काय, तर जरूर नाही की डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही इकडे या, नाही तर कुठल्याही क्षेत्रातला माणूस इथे येऊ शकतो. आणि पर्टिक्युलरली तर ज्या आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे इव्हॅल्युएशन होत आहे त्याचा इम्पॅक्ट सगळ्या जॉब्स वरती होणार आहे. म्हणजे होणार नाही, आता झालेलं आहे ऑलरेडी. तर पण एक मात्र आहे की जिथे देर आर सर्टन जॉब लाईक हेल्थ केअर, किंवा जिथे पर्सनल केअर, किंवा जिथे माणसाची आता किंवा ट्रेड्स, आता प्लंबर आहे, यु नो प्लंबर ऑफकोर्स त्या टेक्नॉलॉजीमुळे तो रिप्लेस होऊ शकतो, पण दे आर फार फेच. आणि पण असे जॉब्स आहेत ट्रेड्स, इलेक्ट्रिशियन्स, हे काही ट्रेड्स आहेत की दे आर फॉर एव्हर. तर तरुण तरुणींना आपण सांगू की सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना इथं ऑपॉर्च्युनिटी आहे, पण तुमच्याकडे जिद्द पाहिजे, महत्वाकांक्षा पाहिजे, आणि हार्ड वर्किंग.
तेव्हाच तुम्ही परदेशात सेटल होऊ शकाल, सक्सेस होऊ शकाल. ही 2 उदाहरणं तुमच्या समोर आहेत. किरणने इंजिनिअरिंग आणि संगीतकार, माझंही तेच आहे, इंजिनिअरिंग आणि थिएटर, आणि आम्ही दोघांनी इथं भरपूर प्रगती केलेली आहे. किरणजी, शोध मराठी मनाचा या सत्रामध्ये तुम्ही आम्हाला तुमचा भरपूर वेळ दिल्याबद्दल अकादमीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नाही, धन्यवाद नेपोलियन. आणि माझा मनापासून अकॅडमीचे आभार आहेत. आणि मला इथे येऊन संधी दिली 4 शब्द बोलायची, आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे, माझा जो जर्नी आहे, तो मला बोलायचा तुम्ही हे केलं, अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल धन्यवाद परत. आणि आय होप की मी जे काय सांगितलं ते आपल्या सगळ्या मित्रमंडळींना नक्कीच उपयोगी त्यांचा उपयोगी पडेल. आणि कोणाला काही इथूनची काही मदत म्हणजे इन्फॉर्मेशन पाहिजे का असेल तर प्राथमिक स्वरूपाची मदत पाहिजे असेल तर ती डेफिनेटली मोर दॅन वेलकम टू कॉन्टॅक्ट अस. अँड असं बोलून मी मनापासून धन्यवाद. थँक्यू.